आज सुलक्षणा शीलवंत धर म्हटलं, की फक्त पिंपरीचा एक प्रभाग म्हणून मर्यादित तुमच्याकडे पाहिलं जात नाही. आज पिंपरी चिंचवडमध्ये ज्यावेळेला विधानसभा निवडणुका झाल्या 2019 मध्ये झाल्या, 2024 मध्ये झाल्या, त्यावेळेला तुमच्या नावाची चर्चा संपूर्ण राज्यभरामध्ये झाली. पण आज आम्हा पिंपरी चिंचवडकरांना आजची सुलक्षणा शीलवंत धर माहीत आहे. मला तुमच्या बालपणाविषयी, तुमच्या महाविद्यालयीन जीवनाविषयी अ, ऐकायला आवडेल. खरं तर माझा जन्मगाव कराड आणि कराडमध्ये जन्म झाल्यानंतर माझं शालेय शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. त्यानंतर माझे वडील सरकारी नोकरीनिमित्त पुणे जिल्ह्यामध्ये आले आणि पुणे जिल्ह्यात आल्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण हे महानगरपालिकेच्या शाळेत झालं. तिथून पुढे कॉलेज माझं सिम्बायोसिसमध्ये अगदी उच्चभ्रू विद्यार्थ्यांचं जे कॉलेज आहे सिम्बायोसिस, या ठिकाणी माझं ग्रॅज्युएशन झालं. बरं. आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी माझ्या अशोक सहकारी बँकेत नोकरीला लागले. मी क्लर्क पासून मुख्य व्यवस्थापिकापर्यंतचा माझा प्रवास होता, म्हणजे आहे. अशोक शीलवंतांनी जी बँकेची स्थापना केली, त्या बँकेमध्ये तुम्ही क्लर्कपासून सुरुवात केलेली. मी क्लर्क पासून सुरुवात केली आहे. कारण वडिलांनी आम्हाला कुठली सहज गोष्ट दिली नाही. तुम्ही कष्ट करा आणि तुम्हाला स्वतःला सिद्ध करा. मला क्लर्क पासून मुख्य कार्यकारी अधिकारी होण्यापर्यंत तब्बल 10 ते 12 वर्ष मी बँकेत क्या बात! बाकीच्या सगळ्या पदांवर काम करत आले. त्यामुळे अ, यामध्ये म्हणजे बँक जरी वडिलांनी स्थापन केली असली, तरी सुद्धा मी तिथे कर्मचारी म्हणूनच काम करत होते.